बेहदची परम महाशांती। आपण आज इब्राहिमचा आत्मा, इस्लामचा इतिहास यावर बापूजींच्याकडून माहिती घेणार आहोत। बापूजी म्हणतात परम शांती। ते पुढे म्हणतात की आज मी इस्लाम धर्माविषयी थोडी वास्तविक माहिती देणार आहे। इस्लामिक धर्माची जी सुरुवातीची रचना होती त्याचे रचनाकार इब्राहिम होते। इब्राहिम यांचा आत्मा आजपासून 3900 वर्षांपूर्वी म्हणजे 3900 वर्षांपूर्वीच या धर्तीवर साकार अवतारात मनुष्य होऊन आला होता। हा आत्मासुद्धा ग्रेट युनिवर्समधून आलेला होता। इब्राहिम यांच्या साकार रूपासोबत त्यांचे निराकार रूपसुद्धा या धर्तीवर आलेले होते। निराकार रूप हेच इब्राहिम यांचे शक्ती स्वरूप असल्याने निराकारातून एक पॉवरचे सेल घेऊन ते साकार रूपात आलेले होते। निराकारीने आपल्याच साकार रूपासोबत एक आकारी रूपसुद्धा पाठवले होते, म्हणून ते मूर्तिपूजा मानत नव्हते। म्हणजेच इब्राहिम मूर्तिपूजेला मानत नव्हते। इब्राहिम यांचे जे पिता होते त्यांचे एक मूर्तिकाराचे दुकान होते, कारण ते एक सनातनी हिंदू होते जे मूर्तिपूजा करत असत। त्यांच्यापाशी सर्व देवी देवतांच्या मूर्ती उपलब्ध होत्या। आपण आधी पाहिले की इब्राहिम यांचे निराकार रूप होते। ते रूप सूक्ष्म वतनातून आकारी आणि साकार रूपाला रेज मारून सूचना देत काम करून घेत होते। एके दिवशी इब्राहिम यांच्या आकारी रूपाने साकार रूपाकडून आपल्या पित्याच्या दुकानातील सर्व मूर्ती नष्ट केल्या। यानंतर त्यांनी आपल्या पित्याशी विद्रोह करत त्यांना सांगितले की परमात्मा साकार रूपात मूर्तीमध्ये नसतो, तर तो केवळ निराकार रूपात असतो आणि तो परमात्मा सूक्ष्म वतनामध्ये राहतो। इथूनच इस्लाम धर्माचा उदय झाला। या आधी सुद्धा एक इसुथिसिसचा आत्मा किंवा झोरास्ट्रचा आत्मा 5800 वर्षांपूर्वी किंवा 5800 वर्षांपूर्वी आलेला होता, ज्यांना आपण आज पारसी समाज म्हणून ओळखतो। हे आत्मे पण खूप दूरवरून युनिवर्समधून आलेले होते। येशू ख्रिस्त यांचा आत्मा पण खूप दूरवरच्या युनिवर्समधून आलेला होता। याप्रमाणेच इस्लाम धर्मातील पण आत्मे खूप दूरवरून आले आणि आपल्या धर्तीवर अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदाय तयार झाले। इस्लाममधील या दूरवरून येणाऱ्या अवतारी आत्म्यांचे येणे सुरूच राहिले आणि संप्रदायातील जनसंख्या वाढीचे काम पण चालूच राहिले। हे यहुदी धर्मातील आत्मे यहोवा यांना मानत होते। यहोवा म्हणजे परमप्रकाश। या यहुदी धर्मातच पुढे येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला, ज्याला पुढे सुळावर किंवा क्रॉसवर चढवण्यात आले। नंतरही अनेक धर्म धर्तीवर येत राहिले, जसे नंतर मोहम्मद पैगंबर आले। ते पण दूरवरूनच आलेले आत्मे होते। बापूजींनी या आधीच काही व्हिडिओजमध्ये सांगितलंय की अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदायातील आत्मे दूरवरून इस्लाम धर्मामध्ये आले। कुराणामध्ये सुद्धा 25 देवदूतांचा किंवा मेसेंजर्सचा उल्लेख आहे। मुसलमान पण इस्लाम धर्माला मानतात आणि स्वतःला इस्लामिक राज्य असे म्हणवतात। पण इस्लाम तर 3900 वर्षांपूर्वीच म्हणजेच 3900 वर्षांपूर्वीच आलेला होता आणि मोहम्मद साहेब तर 1400 वर्षांपूर्वी आले आहेत। ते कुराणात लिहितात की मी 1,24,000 वाला देवदूत किंवा मेसेंजर आहे आणि माझ्यानंतर कुणीही मेसेंजर यापुढे येणार नाही। तसेच कुराणात पण 25 मेसेंजर्स यांचा उल्लेख आहे। इस्लामच्या 3900 वर्षांनंतर हे 25 मेसेंजर आले आणि येशूला सुद्धा ते यहुदी मेसेंजर मानतात। त्यांनी वेगवेगळ्या मेसेंजर्सचा उल्लेख केलाय, ज्यामधील 1,24,000 मेसेंजर्स का आणि कुठून आले याचा मात्र उल्लेख इथे केलेला नाही। असे उल्लेख कुराणामध्ये, बायबलमध्ये आलेले आहेत, जिथून अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदाय आले आणि पुढे सुद्धा असे धर्म, मठ, पंथ, संप्रदाय येत गेले आणि येतच गेले। यांचे सर्व राज आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। यासाठी आपल्याला ज्ञानसागराच्या तळाशी डुंबावे लागेल आणि बेहद ज्ञानामध्ये परिपूर्ण व्हावे लागेल। तुमची जर बेहद बुद्धी असेल तर बेहद बुद्धिवालेच फक्त हे समजू शकतील
ज्या बेहदच्या मुलांना ब्रह्मांड म्हणजे सोलर सिस्टम, महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी, युनिवर्स, ग्रेट युनिवर्स, G17 पर्यंत मल्टिवर्स आणि मल्टिवर्सच्या बाहेरच्या दुनियेचे ज्ञान असेल, अशी मुले समजतील की आज धर्तीवर जे काही चाललंय ते का आणि कसे काय चालू असेल आणि 3900 वर्षांच्या नंतर हे धर्म, मठ, पंथ का आणि कशा प्रकारे आले, यासाठीच बेहद ज्ञान आणि बेहद बुद्धी गरजेची आहे. हे ज्ञान घेतल्यानंतर जेव्हा आपण याच्या पुढील विचार करणार तेव्हाच आपण या मल्टिवर्सच्या पलीकडे बुद्धीने जाऊन तिथला विचार करणार. जसे हिंदू धर्मात पण सनातन धर्म म्हणतात ना, पण आपल्याला आदि सनातन देवी देवता धर्माचा विचार करायचा आहे. हे आदि सनातन देवी देवतांचे आत्मे ग्रेट ग्रेट युनिवर्स म्हणजे G2 मधून आजपासून 198 करोड वर्षांपूर्वी म्हणजे 198 करोड वर्षांपूर्वीच आलेले होते. याच्या आधीसुद्धा ब्रह्मांड तर होते. पहिल्या परार्धापासूनच या ब्रह्मांडाचे अस्तित्व होते. या ब्रह्मांडाला किंवा सोलर सिस्टमला अस्तित्वात येऊन नेमके 1355 वर्षे म्हणजेच 1355 वर्षे लोटलेली आहेत. हे बेहदचे गुपित आपल्याला नीट समजून घ्यायचे आहे. यासाठीच आपल्यापाशी बेहदची बुद्धी, बेहद ज्ञान पाहिजे. गीतेमधील पण वचन आहे ना की मूढ बुद्धिवाले मला जाणू शकत नाहीत, मला केवळ महीन बुद्धिवालेच जाणू शकतात. बापूजी पुढे म्हणतात की राम आणि कृष्ण कुणाचे अवतार होते याबद्दल पण आपण याआधी व्हिडिओ बनवलेले आहेत. यासाठीच आपण जर्नी ऑफ सोल हा व्हिडिओ जरूर पाहिला पाहिजे. यामध्ये आपण चर्चेमध्ये सांगितलंय की आत्मे का आणि कुठून आलेले आहेत. हे व्हिडिओ ऐकल्यावर तुमची बुद्धी आणखीन विकसित होत जाईल आणि तुमची बुद्धी विशाल होईल. बेहद बुद्धीच्या सहाय्याने आपण बेहद ज्ञान समजून घेऊ शकता. यानंतर आपल्याला ब्रह्मांड, महाब्रह्मांड यातील घडामोडींचा अर्थ लागेल. हे सर्व जाणून घेण्यासाठीच तर सूक्ष्म आत्म्यांच्या सहाय्याने आजचे विज्ञान विकसित होत आहे. ही सर्व विज्ञानाची प्रगती करून घेणारा, नवनवीन शोध लावणारा करता करविता कुणी वेगळाच आहे. प्रेरणा देऊन, रेज मारून काही वैज्ञानिकांच्याकडून पण सूक्ष्म दुनियेतून शोध लावून घेतलेले आहेत, हे आपण जाणताच. पण ही विज्ञानाची साधनं 5 तत्वांमधील असल्याने सूक्ष्म दुनियेतील घडामोडी विज्ञान सिद्ध करू शकत नाही. 5 तत्व म्हणजेच माया आणि मायेच्या पलीकडील दुनियेत आहे परमसत्य आत्म्यांची शक्ती. आपल्याला बेहद आत्म्यांच्या शक्तीला जाणून घ्यायचे आहे. जेव्हा बेहद बुद्धीच्या आधारे तुमचे बेहदचे ज्ञानचक्षु उघडतील तेव्हाच आपल्याला हदच्या दुनियेतून बेहदच्या दुनियेत जाता येईल. आता परमशांती म्हणत बापूजी आशीर्वाद देत आहेत. श्रोते हो, कुठल्याही धर्माबद्दल पूर्वनिर्धारित मत न ठेवता बापूजींच्या दृष्टीने बेहद ज्ञान तुम्ही ऐकले असता तुम्हाला याचा खराखुरा अर्थ कळेल. कारण सत्य तर त्रिकाला बाधित आहे ना. बापूजींच्या ज्ञानाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास बापूजींच्या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसेच यूट्यूबवर बापूजींचे हिंदी चॅनल आहे बापूजी दशरथभाई पटेल, त्याला सुद्धा सबस्क्राईब करून मराठी आणि हिंदी सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, ज्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सर्वांनी नक्की बघा, भरपूर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून छान छान कमेंट्स करा. श्रोते हो, तुमची अशी कौतुकाची थाप आमच्या पाठीवर असल्यास आम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा बापूजींच्या ज्ञानाचे नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.